नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे या कादंबरीचा आज भाग 12वा. जीवाचं घराणंच दशावतारी, त्यामुळे साहजिकच दशावतारी नाटकं करणं आणि आसपासच्या गावची दशावतारी नाटकं पाहून त्यावर आपली जाणकार मतं देणं हे त्याचं पिढीजात काम होतं. मोचे माडकर दशावतारी मुद्दाम येत असत आणि वर्षातून एखाद्या रात्री आमच्या गावात चांगलंसं आख्यान लावत असत. जीवा त्यांची सर्व सोय तर करून द्यायचाच, पण प्रत्यक्ष नाटक चालू असताना देवळातल्या सज्जात एका खांबाला टेकून तो उभा असायचा. कानावरच्या भरघोस झुलपात खुपसून ठेवलेली अणकुचीदार काडी उचलून दात कोरत तो गंभीरपणे उभा असायचा. खरं म्हणजे नाटक पाहण्यासाठी तो उभा राहत नसे. परगावच्या नवीन नाटकांना धीर देणारा अनुभवी दशावतारी म्हणून तो तिथे उभा राहायचा. नाटकातली घनघोर लढाई बघून किंवा दैत्यानं ठोकलेली डरकाळी ऐकून तो बाजूला यायचा आणि देवळाच्या सोप्यावर पडून राहायचा. क्वचित अडचण असली तर गळ्यात मृदंग अडकून सुद्धा तो उभा राहायचा. रात्री झालेल्या नाटकावर दुसऱ्या दिवशी गावात चर्चा सुरू झाली की तो 4 चौघांसमोर आपली मुरब्बी मतं द्यायचा. वाटला तितका आख्यान वाईट नाही, पण मेल्याक लढाई मात्र बरी जमाना. किंवा बाकी आख्यान जमला बरा, पण रात्री 2 वाजता मेल्याने आवारला, कोंबडो तरी ओरडू खोयतो. नाहीतर मग कशी शंखासुराच्या पार्टीक आवाजच नाही. ही असली दिसायला किरकोळ पण त्याच्या मते अस्सल अनुभवी मतं देत तो गावभर हिंडायचा. त्याची सारी मतं ही अधिकारी मतं आहेत असं धरून सारे गावकरी गंभीर मुद्रेनं ती ऐकून घेत असत. नाटकावर मतं देण्याचा आपल्या एवढा दुसऱ्या कोणाला अधिकार नाही असं जीवाला प्रामाणिकपणे वाटायचं. इतकंच नाही तर कोणी तशी जादा शहाणपणानं मतं दिली तर त्याचा चेहरा गोरामोरा व्हायचा. ही आपल्या हक्कावर गदा आहे असं त्याला वाटायचं. तू का समजत नाही तर बोलू नको असं ताडकन सांगून तो टीकाकाराचं तोंड तडकाफडकी बंद करून टाकायचा. पण खुद्द आमच्या गावातच जीवाला प्रतिस्पर्धी निर्माण होत होता. नाटकावर जीवापेक्षा निराळी मतं देणारा आणि तीही नवीन दृष्टिकोनातनं मतं देणारा एक कलावंत, जीवाच्या मते फुकट फौजदार, हळूहळू उदयाला येत होता आणि तो म्हणजे दादू गुरव. रवळनाथाच्या देवळात देवाची पूजा करणं, प्रसाद लावणं, गाऱ्हाणं घालणं, तीर्थ अंगारा देणं ही त्याची नित्याची कामं. त्यासाठी त्याला देवस्थानातनं पगार मिळायचा. शिवाय देवाला रोज भातवरणाचा प्रसाद दाखवण्यासाठी तांदूळ आणि धान्यही मिळायचं. त्यावर देवापेक्षा त्याचाच उदरनिर्वाह अधिक व्हायचा. पण तेवढ्यावर त्याचं समाधान नव्हतं. किर्लोस्कर, देवल, खाडीलकर वगैरेंची नाटकं जमा करून त्यांनी ती पाठ केलेली होती. त्या प्रत्येक नाटकात काय कमी आहे हेही तो कोणी ऐकणारा भेटला तर वेळेची पर्वा न करता सांगत बसायचा. खाडीलकरांच्या द्रौपदी नाटकात वस्त्रहरणाच्या वेळी किती वस्त्र हरण करायची हे लिहिलेलंच नाही आहे अशी एक उणीव त्यांनी माझ्या नजरेला आणली होती. आणि त्या संबंधात त्यांनी थेट खाडीलकरांना एक पत्र टाकलं होतं. पण खाडीलकरांचं उत्तर न आल्यामुळे खाडीलकरांना उत्तर देणंच कठीण जातंय असंही तो एकदा मला म्हणाला. द्रौपदीची किमान 9 वस्त्र तरी सोडली पाहिजेत, त्याच्याशिवाय द्रौपदी वस्त्रहरणाच्या आख्यानाचा रसपरिपोष होणं शक्य नाही असं त्याचं प्रामाणिक मत होतं. पण 9च वस्त्र का, 12 वस्त्र का नाहीत असा प्रश्न त्याला कुणी कधी खुलाशासाठी विचारला नाही. कदाचित दादू गुरवाची मतं आणि त्याची नाट्यचर्चा गंभीरपणे घ्यायचीच नाही असं लोकांनी ठरवलेलं असावं, किंवा जीवा दशावतार्याचा प्रभाव गावकऱ्यांवर अधिक असावा. दादूनं केलेल्या नाट्यचर्चेचीही जीवानं कधीही फिकीर केली नाही. उलट त्याला झेपेल तिथे त्यांनी दादूची टिंगलच अधिक केली. अरे देवाची पूजा करूची सोडून, तीर्थप्रसाद देवचो सोडून एका नाटकाची भानगड सांगितलीसा कोणी असं म्हणत तो दातात अडकलेला सुपारीचा कण थू थू करत थुंकायचा. देवळात बसून हांबरडो फोडलो म्हणून काय संगीत जमता? दादूनं आळवलेलं नाट्यसंगीताचे आलाप ऐकून जीवा आपलं मत द्यायचा. मेल्याक धड येईना कनवट आवळोक,
तो नाटकात लढाई काय मारतलो. दादूच्या कमरेपर्यंत घसरणाऱ्या पंचाकडे बघत तो फाटकन बोलून मोकळा व्हायचा. पण दादूनी दाद दिली नाही. कधी वाटलंच तर वाऱ्यानं भिंतीवरचा नकाशा फडफडला म्हणून काही धरणीकंप होत नाही ना, असं एखादं तोंडपाठ केलेलं वाक्य फेकून दादू आपली सुटका करून घ्यायचा. पण काहीतरी विशेष करून दाखवायची त्याची प्रतिज्ञा होती. नव्या पद्धतीचं एक नाटक बसवून जीवासकट सर्वांना चकित करून सोडावं असा त्याचा विचार होता आणि म्हणून तो एका नाटकाच्याही मागे होता. लिहितोय असं सर्वांना सांगत शेवटी त्यांनी संगीत द्रौपदी वस्त्रहरण हे नाटक लिहून पूर्ण केलं. इतकंच नाही तर जीवाच्या नाकावर टिचून त्याने देवळाच्या सज्जात तालमी घ्यायचं ठरवून टाकलं. त्याबरोबर जीवा खाडकन जागा झाला. आपल्या रवळनाथ प्रासादिक दशावतारी मंडळीतल्या सगळ्या पार्टींना त्यांनी सक्त इशारा दिला. दादूच्या नाटकात काम केल्यान गांडीवर लाथ घाली ना एकेकाच्या, असं बजावून त्यांनी आपल्या परीनं कडेकोट बंदोबस्त करून टाकला. पण दादूही डरला नाही. त्यांनी इकडून तिकडून 4 झिलगे जमवले, द्रौपदीचं काम खुद्द आपल्या शिरावर घेतलं आणि तालमी सुरू केल्या. रात्री त्याच्या तालमी सुरू झाल्या म्हणजे जीवा देवदर्शनाच्या निमित्तानं मुद्दाम देवळात फेरी मारून जायचा. तिरकस नजरेनं दादूवर कटाक्ष फेकायचा, स्वतःशी हसायचा आणि दात कोरत थू 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 करत पुढं जायचा. वाटेत कोणी भेटलं तर दादूच्या कानांवर जावं म्हणून म्हणायचा, आधी शेंडी कापून माथ्यावर केसांची झुलपा तरी वाढव म्हणूचा. म्हणजे डोक्यावर भरगतचं झिंज्या आल्याशिवाय तो नाटकी होऊच शकणार नाही. नाटकी म्हटला म्हणजे गळ्यापर्यंत केस लोंबलेच पाहिजेत हे त्याचं अनुभवी मत. अर्थात ते दादूला शक्य नव्हतं. दादूचा नाईलाज होता. गुरव म्हटलं म्हणजे गळ्यात जानवं, कपाळावर शुभ्र गंधाचा टिळा, टाळूवर लांबलचक शेंडी, एवढी सामग्री तर हवीच ना. आणि द्रौपदीचं काम करणाऱ्याला झुलपं काय आणि शेंडी काय, शेवटी बायकी केसाचा टोप हा हवाच की. तालमी नीट जमल्या तसा दादू एका रात्री कंदील घेऊन आमच्या घरी आला आणि आबांना हात जोडून म्हणाला, द्रौपदी वस्त्रहरण नाटक बसायला सा, धन्यानू तुमचा आशीर्वाद होयो. मागणाऱ्याला आशीर्वाद द्यायचा हे तर आबांचं आवडीचं काम. तसं केल्यानं गावातले लोक सुखी करण्यास मदत होते असं त्यांना वाटायचं. त्यांनी लगेच घरातनं एक नारळ आणवला आणि तो दादूच्या हातात ठेवून दिला. दादूनं त्यांच्या चरणांवर लोटांगण घातलं. महाराक वाय सांगू खोया ढोल वाजय म्हणून. सांग रंगल्या महारा गावभर दवंडी दी म्हणून. आंबानी आज्ञा देऊन टाकली. धन्यानू तुम्ही सवता येवक होया, तुमच्या पायाची धूळ पडल्याशिवाय पार्टी उभे राहूचे नाही. दादूनं आणखीन एक गळ घातली. माका आताशी जागरणा जमणत नाही रे. आपण आमचो आपू मात्र येतलो. चला तुमच्या घराण्याचो कोणीतरी पुरुष होयो. हे सारं झाल्यावर दादूनं मूळ मुद्द्याला हात घातला. तो मुख्यतः आला होता जीवाच्या दशावतारी मंडळीचा पेटारा मागायला. जरीचे रेशमी अंगरखे, लुगडी, फेटे, मुकुट, फालसाचे दागिने, केसांचे टोप, मिश्या, रंग, तरवारी, सर्वसाधारणपणे पौराणिक नाटकांना लागणारी जय्यत सामग्री त्या पेटाऱ्यात होती. जीवानं मोठ्या कसोशीनं आणि मेहनतीनं ती सामग्री जमवली होती. हा पेटारा मिळाला नाही तर संगीत द्रौपदी वस्त्रहरण उभं राहणं शक्य नव्हतं. आणि तालीम सुरू झाल्यापासून जीवानं जी शंखासुरी मुद्रा धारण केली होती ती बघता तो सहज मागून पेटारा देईल अशी शक्यताही नव्हती. म्हणून दादूला जीवावर आबांच्या शब्दांचं दडपण आणायचं होतं. सांग जीवाक रे पेटारो दी म्हणून, मी सांगलंय म्हणून सांग. तेवढ्यात खळ्यात पावलांचा आवाज आला. अंधार होता, कोण ते कळलं नाही म्हणून आबाने विचारलं, कोण रे? कोण नाही, मी तो जीवा. पेटाऱ्यासाठी दादू थेट आबांकडे आलाय हे कळताच रोख ठोक मोडता घालण्यासाठी दात कोरत जीवा तिथं हजर झालेला होता. दगडी खांबाला पाठीशी व्यंकटी टेकून बसलेला दादू जीवाला दिसलाच नाही. धन्यानू इकडे दादू गुरव आलेलो. जीवानं चौकशी केली. हो काय बसलो सा, आबा म्हणाले आणि जीवाला समोरासमोर बघताच दादू गोरा मोरा होऊन उभा राहिला. पण जीवानं पर्वा नाही केली.
काजूची दारू एकदम चढावी तसं त्याला झालं. दादूला बघताच हातवारे करत तो शिव्याच द्यायला लागला. आपल्या पुढ्यात कोणी कुणाला शिव्या दिलेल्या आबांना खपत नसे हे जीवाला माहिती होतं, पण रागाच्या भरात तो ते विसरला. पण दादू मोठा वाजतात त्याला ते माहिती होतं, तो गरिबासारखा गप्प उभा राहिला. पण जीवा तिथे आबा आहेत हे विसरून तोंड उघडून ताड ताड दादूला शिव्या द्यायला लागला. ते ऐकून दादूऐवजी आबांचाच पारा एकदम चढला. बसल्या जागेवरनं ते वर उडाल्यासारखे एकदम उठले, तीरासारखे जीवाच्या अंगावर धावले. काय घडतंय हे त्याला कळण्याआधी थपडेचा काडकन आवाज झाला आणि जीवाचं मुस्काट तिथल्या तिथं फुटलं. फर झडून गेलेली त्याची टोपी लोळत जाऊन अंगणात पडली. हे इतकं सगळं अनपेक्षित झालं की जीवा एकदम सर्द झाला आणि पुढची सगळी बातचीत जागच्या जागी कोलमडून पडली. उद्या सकाळी पेटर दादूच्या हवाली कर, आबांनी हुकूम सोडला. तुमच्या म्हणण्यापलीकडे नाही म्या, तुम्ही म्हणताय तर दितंय पेटारो, असं म्हणत अंगणातली टोपी उचलून जीवानं काढता पाय घेतला. पण जाता जाता खालच्या आवाजात त्याने दादूला तंबीही दिली. पेटाऱ्यातली एक वस्तू चुकली तर कमरेवरचं पंचो सोडून घेतलंय. ध्यानात ठेव, एक मिशी सांडली तर तुझी शिंडी गेली म्हणून समज. भडवो नाटक करता. दुसऱ्या दिवशी सकाळी माडी पिण्यासाठी दादूनं दिलेली चवली कनवटीला लावून रगल्या महारानं गावभर ढोल बडवून दवंडी पिटली. आज रात्री श्रीदेव रवळनाथाच्या देवळात दादू गुरुवाचा वस्त्रहरण नाटक असा सगळ्यांनी यायचं हो. ती दवंडी ऐकून, अरे द्रौपदीचा वस्त्रहरण नाही, दादू गुरुवाचा वस्त्रहरण, असं सर्वांना सांगत जीवा स्वतःला विसरून गावभर फिरला. दिवस मावळल्यापासून गावकऱ्यांची रीक सारखी देवळाकडे लागली. म्हाताऱ्या कोताऱ्या, पोरं बाळं, तरणे म्हातारे खांद्यावर पटकुरी टाकून, मुंडाशी आवळून, गळ्याभोवती रुमाल फिरवून, साठणीतले कपडे चढवून देवळाच्या दिशेनं निघाले. हातात जळत्या चोडत्या घेऊन, मिणमिणते कंदील घेऊन सारे पाय देवळाच्या दिशेनं लागले आणि हां हां म्हणता 9 वाजेपर्यंत देवळाच्या मंडपात तुफान गर्दी जमली. मी देवळात येताच देवासमोर उभा राहिलो. आम्ही सर्वांनी रवळनाथाला गाराणं घातलं. दादूच्या नाटकाचा प्रयोग बरा होऊ दे, मग दादू पावशेर साखर आणि 5 केळी देईल असंही सांगितलं. मग दादूनं नारळ फोडला, सर्वांना खोबरं वाटलं आणि रंगसफेदीसाठी तो घाईघाईत निघून गेला. आपलं नाटक पाहण्यासाठी तमाम लोक खेचून जमलेत हे बघून त्याच्या अंगावर मांस चढलं होतं. मन त्याचं उत्साहित झालेलं होतं. लोकही नाटक पाहायला उत्सुक होते. नाटकाच्या नावापासून त्यांना सगळं काही नवीन नवीन वाटत होतं. बाकडी रचून तयार केलेलं स्टेज, पडदे, पडद्यापुढे बसलेले पेटीवाले आणि तबलजी, सारंच दृश्य नवीन आणि उत्सुकता वाढवणारं होतं. सुमारे 10-10:30ला रवळनाथाच्या गाभाऱ्यातली आरतीची घंटा वाजली. मग नाटकाची पहिली घंटा वाजली, दुसरी झाली, तिसरी झाली. या घंटा मधून मधून कशासाठी वाजतायत हे कुणालाही माहिती नव्हतं. या घंटेचा आणि नाटक सुरू होण्याचा काही संबंध होता याची कुणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे तिसऱ्या घंटेबरोबर पडदा वर जातात सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अखंडपणे चालू असलेला गोंगाट एकदम भुईसपाट झाला. अधूनमधून पोरं रडत होती आणि त्यांच्यावर आयाबाया खेकसत होत्या. नारदाचा वेश करून दादू गुरव आला आणि बराच वेळ त्यांनी एक लांब लचक ईशस्तवन आळवलं. गळ्यात तंबोरा होता, हातात चिपळ्या होत्या. डाव्या हातानं चिपळ्या आणि उजव्या हातानं तंबोरा एकाच वेळी वाजवणं दादूला जमत नव्हतं. त्यामुळे मधूनमधून चिपळ्या आणि मधूनमधून तंबोरा आलटून पालटून वाजवत तो गाणं गात होता. तसं पाहिलं तर दादूपाशी गोड गळ्याची देणगी नव्हती, पण गायनासाठी गोड गळ्याची देणगी लागते याची दादूलाच कल्पना नव्हती. गाऊन गाऊन सवयीनं जमतं गाणं असं त्याचं म्हणणं. चांभार जसं चांबडं कमवतो तसा आवाज कमवायचा असतो असं खुद्द दादू म्हणायचा. ईशस्तवनाचं गाणं त्याला मुळीच जमत नव्हतं. तालमीची जागरणं होऊन त्याचा घसा मुळात बसला होता. त्यात त्यांनी आवाज वरच्या पट्टीत लावला, त्यामुळे वरवर चढणाऱ्या हाताबरोबर आवाज वर गेला की आवाज गायब होऊन फक्त तोंड उघडं राहायचं. मध्येच आवाज पिचून कोटिंगाचा तागा टरकवल्यासारखा आवाज यायचा. त्यामुळे पुढच्या संगीताचा दादू काय करणार ही चिंता वाटत होती.
पण त्याचा अद्याप आवाज सुटलेला नाही. जसा जसा तो गात जाईल तसा तसा त्याचा आवाज लागेल, असं दादूचे चाहते लोक म्हणत होते. नाही म्हणायला दादूचा आवाज स्टेजवरून प्रेक्षकांच्या कानात निर्भेळपणे जाऊ नये म्हणून तबलजी सर्व प्रकारची कोशिश करत होता. व्रात्य पोरांच्या टाळक्यावर मारक्या मास्तरनं टपल्या माराव्यात तसा तो तबला बडवत होता. शेवटी गाणी संपून दादू आत जाता दादूच्या गाण्यावर प्रतिक्रिया होण्याऐवजी दादू डबल पार्ट करणार या गोष्टीचं कौतुक व्हायला लागलं. नारद आणि द्रौपदी अशी डब्बल कामं दादू करणार याच गोष्टीची सकौतुक चर्चा व्हायला लागली. ही चर्चा प्रेक्षकात चालू असताना गळ्याभोवतालचा आपला मफलर सांभाळत जीवा लगबगीनं माझ्याकडे आला आणि आपल्या तोंडावर हाताची झापड ठेवून माझ्या कानात गडबडीनं पुटपुटला. धान्यानू अपशकून झालो. काय झाला? गणपतीचो मुखवटो दाखवच्या आधीच मेल्या दादू नाटक सुरू केला. आमची जुनी रीतभात मोडली. प्रत्येक शब्दागणिक जीवाच्या तोंडून पान आणि माडी याचा उग्र दर्प भपकारून माझ्या नाकावर पडताच मी कंटाळून अस्वस्थ झालो आणि त्याला घालवून देण्यासाठी मी म्हणालो, जाऊ दे रे, देवाची घंटा वाजली ना, नाटक सुरू झाला, आता तू मोडतो घालू नको. प्रत्येक शब्द मी डाफरून उच्चारता जीवानं पाय मागे घेतला, गर्दीतनं नाहीसा झाला. गर्दीतून वाट काढणं त्याला मुश्किलीचं झालं होतं, तरीही दादूचा नाटक बघूत येतलं कोण, गर्दी असा काय, असं बडबडत खेचून जमलेल्या गर्दीतून त्याने कशीबशी वाट काढली आणि तिथून जो तो निसटला तो पुन्हा काही दिसला नाही. नाटक अखंडपणे सुरू राहिलं. आये शंखासूर कधी येतलो? शंखासुराला बघण्यासाठी आलेली पोरं जांभया देत आपल्या आयांना एकच प्रश्न विचारत राहिली. मेल्या गप रव रे, दादू गुरव गाणं म्हणता बघ, असं म्हणत कंटाळलेल्या आयाही चिडचिडत राहिल्या. त्यानंतर मलाही झोप लागली. खुर्चीला पाठीमागे डोकं टेकून मी गाढ झोपलो. तेवढ्यात अकस्मात आरडाओरड झाली. त्या आवाजानं मला जाग आली. पाहतो तर गर्दीतनं वाट काढत मोठमोठ्यानं ओरडत आपली गदा नाचवत दुःशासन स्वतःला स्टेजकडे रेटत होता. त्याचं लक्ष स्टेजवरच्या द्रौपदीकडे असल्यामुळे दुःशासनाचे पाय कोणाच्या हातावर, पायावर, झोपलेल्यांच्या पोटावर पडत होते. त्यामुळे दुःशासनाच्या तावडीत सापडलेल्या प्रेक्षकात आरडाओरड आणि राडारड चालू झालेली होती. दुःशासनाच्या तडाख्यातून सुटलेले प्रेक्षक इतरांना गप्प करायला लागले. गप रवा, दुःशासन आयलो दुःशासन. पोरांना दुःशासन म्हणजे कोण तेच माहिती नव्हतं, त्यामुळे हो बघा शंखासूर आयलो पोरं ओरडायला लागली. सर्वांच्या डोळ्यांवरनं झोप उडाली. दुःशासनानं स्वतःचं जबरदस्त सामर्थ्य दाखवण्यासाठी जमिनीवरून धाडकन स्टेजवर उडी मारली, पण उडी मारता मारता पाय अडकून त्याच्या धोतराची काष्टी सुटली आणि प्रेक्षकातनं एकदम हास्याची लाट उसळली. सर्वांसमक्ष आणि पुन्हा त्या स्टेजवर काष्टी घालण्याच्या धडपडीत दुःशासनानं बरीचशी वाक्य खाऊन टाकली. त्यामुळे दादू गुरुवाचा चेहरा वस्त्रहरण झाल्यासारखा दिसायला लागला. द्रौपदीसारखा चेहरा दिसण्याऐवजी लेखकासारखा दिसायला लागला. आपली चांगली चांगली वाक्य दुःशासनानं अशी खाऊन टाकावीत हे दादूला रुचलं नाही, म्हणून बाजूला तोंड करून तो चुकलेली वाक्य सांगण्याचा प्रयत्न करायला लागला. दुःशासनाच्या धोत्राची काष्टी सुटल्यामुळे तो आधीच ओशाळल्यासारखा झाला होता. त्यात खुद्द द्रौपदीनं त्याची चुकलेली वाक्य त्याला स्टेजवर पुन्हा सांगितली, त्यामुळे तो जास्त ओशाळवाणा दिसायला लागला. असा हा ओशाळगत दुःशासन द्रौपदीच्या वस्त्राला हात घालील का नाही अशी ही शंका अनेकांना आली. पण सुदैवानं ती शंका खोटी ठरली, कारण दुःशासनाचं काम करणारा आडदांड दादूल्या होता. नेहमी पंचात वावरणारा हा माणूस. दुःशासन होताच पायगोळ धोतर नेसायला मिळालं, त्यामुळे त्याचा अंदाज चुकला. कमरेला पंचाच आहे अशा समजुतीने त्याने उडी मारली आणि पायघोळ धोतर त्याच्या पायात आलं होतं. बाकी तसा तो डरणारा पुरुष नव्हता. हाच दादूल्या मला लहानपणी दांडगाईनं उचलून शाळेत नेऊन बसवायचा. त्यामुळे साहजिकच माझ्या मनात जुनी आठवण जागी झाली आणि दादूल्याचा प्रारंभीच मुखभंग झाला हे बघून मला सूक्ष्मचा आनंदसुद्धा झाला. दादूल्या निगरगट्ट होता. लोक हसले ते आपल्या कामाला हसले असा त्याचा समज झालेला असावा, कारण कासोटा घट्ट बसताच तो एकदम फॉर्मातच आला. त्याने गरा 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 गदा फिरवली. त्यामुळे हा द्रौपदीचं वस्त्रहरण करणार का गदा मारून तिचा कपाळ मोक्ष करणार अशी मला शंका आली. तेवढ्यात तो कडाडून ओरडला,
मी तुझं लुगडं सोडणार. द्रौपदे, मी तुझं लुगडं सोडणार. तुला सोडणार नाही, तुझं लुगडं मी सोडणार. हवा तेवढा धावा कर. गदा उचलून त्या आखूड स्टेजवर तो पुन्हा एकदा दैत्यासारखा थैथै नाचला. दुःशासनाचं काम करताना त्याच्या नजरेसमोर जीवाचा दैत्य होता. नाच नाच नाचला आणि मग दमून भागून श्वास सोडत गदेचा आधार घेऊन गप उभा राहिला. तेवढ्या द्रौपदीनं गाणं म्हणत धावा चालू केला. कृष्णा धाव रे, धावून ये इकडे, नराधम सोडवितो लुगडे. त्या गाण्यातल्या फक्त या 2च ओळी मला आज आठवत आहेत. दादू गुरव आपल्या रसपरिपोषाच्या सिद्धांतानुसार बहुधा 9-10 लुगडी नेसून आला होता. त्यामुळे तो द्रौपदीसारखा दिसण्याऐवजी एखाद्या गलेलठ्ठ शेठाणीसारखा दिसत होता. बराच वेळ इकडं तिकडं धावत, पुरुषी हातवारे करत, तेच गाणं पुन्हा पुन्हा आळवत दादू खूप नाचला. त्यांनी पराकाष्ठेचा धावा केला. त्यामुळे दुःशासनाला संधी मिळणार का नाही? दुःशासनानं वस्त्र सोडण्याआधी दादूची वस्त्र सुटणार का काय, अशी भीती वाटायला लागली. दादूल्यालाही ती भीती वाटली असावी, कारण अधिक वेळ न गमावता त्यांनी आपली गदा बाजूला ठेवली आणि नाचता नाचता आपोआप द्रौपदीची वस्त्र सुटण्याआधी तिच्या अंगावर हात टाकला. पदर पकडला आणि आपलं दादूशीच जुनं हाडवैर असल्यासारखा त्यांनी तो एकदम खेचला. त्या धक्क्यानं आधी ठरल्याप्रमाणे रसपरिपोषासाठी दादू ताडकन आडवा पडला, गडा बडा लोळायला लागला. कृष्णा, कृष्णा, अरे तू आहेस कुठे कृष्णा, असं लोळता लोळता ओरडायला लागला. एक लुगडं सोडून दुसऱ्या पादराला हात घालीपर्यंत नराधम सोडतो लुगडे, कृष्णा धावून ये इकडे, एवढ्याच 2 ओळी तो परत परत गायला लागला. लुगडी सोडता सोडता दादूल्याला इतका चेव आला की त्याचा चेहरा उग्र तुफानी दिसायला लागला. कापडाचा मोठा तागा सोडावा तसा तो लुगडी सोडायला लागला. धड धड आवाज यायला लागला, इतका की कोपऱ्यात बसलेली दादू गुरवाची बायको एकदम उभी राहून ओरडली, अरे दादूल्या मेल्या, जरा हळू रे, आपटले रे ते. त्या गडबडीत द्रौपदीच्या उन्नत उरोभागातून नारळाची करवंटी फटकन बाहेर उडाली आणि चोळीचा तेवढा भाग रिकामा होऊन चुरगळून गेला. गडगडत खाली गेलेली करवंटी दादूला परत उपयोगी पडेल या आशेनं पुढे बसलेल्या पोरांनी ती पुन्हा वर फेकली. दरम्यान वस्त्रहरण अखंडपणे चालू होतं. चोळीची एक बाजू रिकामी होता, दुसरी ही करवंटी घरंगळली आणि द्रौपदीचं ऊर लुकड्या म्हातारीसारखं सपाट आणि लवथवतं दिसायला लागलं. पण दादूल्यानी मात्र दम सोडला नाही. त्याच्या अंगात खरोखर दुःशासन संचारला होता. एवढ्यात कृष्णानं आलं पाहिजे आणि हे प्रकरण मिटवलं पाहिजे असं माझ्या सकट सगळ्यांना वाटू लागलं. नाहीतर द्रौपदीच्या कपाळावर टेंगळं येतील अशी आम्हाला भीती वाटायला लागली. या साऱ्या गडबडीत किती वस्त्र सोडली हे मोजायला मला वाटतं दादूल्या विसरला आणि वस्त्रहरणाचं एकमेव काम तो कसोशीनं पार पाडत असताना दादूनं मध्येच उभं राहायचा प्रयत्न केला आणि ते जमत नाही असं दिसताच तो किंचाळून ओरडला, मेल्या थांब, मेल्या मेल्या थांब. पण दादूल्याच्या अंगात दुःशासन संचारला होता. त्यांनी ताडकन लुगडं ओढलं आणि द्रौपदी पुन्हा एकदा जमीनदोस्त झाली. ते लुगडं पडद्यात टाकून दुःशासन वळून बघतोय तर काय, दादूच्या अंगावर सोडण्यासारखं असं आणखीन काही उरलेलंच नव्हतं. रिकामी चोळी आणि कमरेला लंगोटी. तेवढ्यात आतून कोणीतरी ढकललं, त्यामुळे धडपडत कृष्ण पुढे आला. तो बेसावत असताना घाईघाईनं त्याला कोणीतरी स्टेजवर ढकलल्यामुळे तो मुकुट घालायला विसरला होता. त्याची लांब लचक शेंडी गाठीसह लोंबत होती. स्टेजवर येताच तो एकदम बावरला. हातातली जळती विडी कुठं टाकावी हा प्रश्न पडून तो आणखीन घाबरला. त्यांनी ती विडी बाजूला फेकताच पुढे बसलेल्या पोरांच्या अंगावर पडली आणि ती द्वाड पोरं किंचाळून उठून उभी राहिली. उघड्या बोडक्या दादूला बघून आता कुठले संवाद म्हणावेत हे कृष्णाला आणि दुःशासनाला दोघांनाही कळेन असं झालं. ते दोघं एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले. तेवढ्यात दादूनं आपली आबरू वाचवण्यासाठी पडद्यात तरी पळावं. तो रागारागानं चरफडत तसाच पुढे आला आणि फाडकन भगवान कृष्णाच्या मुस्काटात देत ओरडला, भोसडीच्या आता कित्या, माझी लंगोटी सोडू केलंय. कृष्णाला एका थपडेसरशी गारद करून तो तात्काळ दादूल्याकडे वळला आणि म्हणाला, भाडव्या, तू का कितीदा सांगितला लुगडी सोडताना बरोबर मोज म्हणून? असा काय मोजले बरोबर आहे? तू एक लुगडा कमी नेसलंय ते काय मी काय करू? दुःशासनानं रदबदली केली.
बोलू नको एक शब्द. तरी बरं आत लंगोटी होती. नाही म्हणायला लुगड्याच्या आत लंगोटी होती यातच दादू समाधान मानायला लागला. पण त्याचा राग ओसरला नव्हता. मुठी आवळून तो दुःशासनाकडे बघत राहिला. तो आता आपल्याही कानफाटात देईल या भीतीनं दादुल्यानं गदा उचलली. त्यामुळे मारामारी होईल या भीतीनं मी धावलो, स्टेजवर चढलो. प्रथम पडदा पाडला आणि मारामारी टाळली. गोंधळून गलका करणाऱ्या प्रेक्षकांना घरी पेटाळलं. दादूच्या अंगावर पंचा टाकला. सर्वांचे नाटकी कपडे उतरून घेतले आणि 2-4 झिलगे जमवून कृष्णाला आणि दुःशासनाला सक्त संरक्षणाखाली त्यांच्या घरी पाठवून दिलं. ते सारं नाटक निस्तरून मी सकाळी घरी आलो तेव्हा आबा तोंड धुत होते. त्यानंतर 7-8 दिवस दादूच्या वस्त्रहरणावर गावभर चर्चा चालू होती. मी म्हटला तसाच झाला, हे तर दादू गुरवाचा वस्त्रहरण असं सांगत चेष्टा करत जीवा गावभर फिरत होता. द्रौपदी वस्त्रहरणामुळे खराखुरा आनंद झाला होता जीवाला. तो तेवढ्या आनंदावर गप्प बसला नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो दादूच्या घरी गेला. दादूची बायको दादूच्या अंगाला रक्तचंदनाचा लेप लावत होती. तरीही जीवात राहुला नाही. तावातावानं हातवारा करत तो काढाडला, दादू भाडवे, मी तुका असं सोडूच नाही हा. पेटाऱ्यातली एक मिशी सांडली सा. उद्या सकाळपर्यंत मिशी हजर कर, नाही तर परिणाम भयंकर होतले. आणि कानांवर हात ठेवून तो तिथनं निघून गेला. पण दादू गुरुवानं मिशी हजर केली नाही. तो तरी कुठून हजर करणार. अंग चेपून निघाल्यामुळे त्याला आधी जागचं हलणं मुश्किल झालं होतं. आणि पेटाऱ्यातली मिशी गेली कुठे ते कळणार कसं. कोणाच्या खमिसाला कोणाच्या पंचाला अडकून मिशी गेली असेल. कदाचित दुःशासन मिशीसकट आपल्या घरी गेला असेल. कुणी सांगावं, कळणार कसं ना. पण जीवानं मात्र बोटभर लांबीच्या मिशीसाठी दादूची गय केली नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी देवळाच्या सोप्यावरनं दादू गुरव झोपून उठला आणि शेंडीला गाठ मारण्यासाठी त्याने डोक्यावर हात फिरवताच आपली शेंडी डोक्या वेगळी झाली आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर वस्त्रहरणामुळे पडलेला चेहरा आणि जीवानं कापलेली शेंडी लोकांना दिसू नये म्हणून कित्येक दिवस दादू गुरव देवळाच्या काळोख्या गाभाऱ्याच्या बाहेर पडलाच नाही. श्रोते हो, हा होता सारे प्रवासी घडीचे या जयवंत दळवी लिखित कादंबरीचा 12वा भाग, 13वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.